श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगुकाना ठाकूर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदा 11वे वर्ष असून त्या अंतर्गत रायगड केंद्राची प्राथमिक फेरीचा शुभारंभ भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत यांच्या हस्ते बुधवारी झाला। या प्राथमिक फेरी खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात होणार आहे। या स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यातील विविध केंद्रांवर होणार असून अंतिम फेरी 10 ते 12 जानेवारी दरम्यान पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे। नाट्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी आणि नाट्य रसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वृद्धिंगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी रंगमंच आमचा, कलाविष्कार तुमचा हे ब्रीदवाक्य घेऊन अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचे प्रारंभ केला। सीकेटी महाविद्यालयात झालेल्या रायगड केंद्राच्या प्राथमिक फेरीत अनेक दर्जेदार अशा एकांकिका सादर झाल्या। यावेळी भाजप नेते भीमराव पवार, नाट्य परिषद पनवेल शाखेचे कार्यवाह श्यामनाथ पुंडे, अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, गणेश जगताप, अमोल खेर, प्राथमिक फेरीचे परीक्षक आशीर्वाद मराठे, मानसी मराठे, प्रशांत सदावर्ते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। विविधता सांगत असताना स्पर्धेची एक ब्रँड अँबॅसेडर कन्सेप्ट गेली 4 वर्ष आपण राबवली। त्यात आमचे नेते परेश ठाकूर साहेबांचं या मागचा उद्देश असा होता की आपल्या स्पर्धेतनं जे स्पर्धक पुढे गेले किंवा आज मोठ्या पडद्यावरती किंवा छोट्या पडद्यावरती काम करतात आणि आपल्या स्पर्धेत जरी ते विजेते होते किंवा स्पर्धक म्हणून बॅकस्टेज जरी काम करत असतील आणि ते आज पुढे गेले, असा एखादा चेहरा हा आपल्या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर असावा। आणि त्याच संकल्पनेतून तुम्ही बघू शकता रुचिरा जाधव जी आपल्या स्पर्धेत 4 वर्षांपूर्वी बेस्ट ॲक्ट्रेस तिने मिळवलं होतं, ही आपल्या या वर्षीची ब्रँड अँबॅसेडर आहे। त्याचबरोबर 4 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल तर ओंकार भोजने जो हास्यजत्रेतला मोठा कलाकार तो आपला ब्रँड अँबॅसेडर होता। त्याच्यानंतर पृथ्वी प्रताप पुन्हा एकदा हास्यजत्रेमधून त्यांनी आपल्या स्पर्धेचं परीक्षणही केलं होतं एक पात्रीचं, ते आपले ब्रँड अँबॅसेडर झाले। मागच्या वर्षी आपल्याच कॉलेजचा विद्यार्थी अजिंक्य ननावरे हा ब्रँड अँबॅसेडर होता। त्यामुळे वैविध्यतेने भरलेला अशी ही स्पर्धा असते। त्याचबरोबर मागच्या 3 वर्षापासून आम्ही गौरव रंगभूमीचा हा एक पुरस्कार सुरू केला, ज्या माध्यमातून रंगभूमीवरती ज्यांनी आजपर्यंत खूप मोठं असं योगदान दिलंय अशा ज्येष्ठ कलावंतांचा सत्कार त्या दिवशी आपण करतो। ₹50,000 आणि मानपत्र असं त्या पुरस्काराचं स्वरूप असतं। सांगायचा उद्देश एवढाच, अजून एक मुद्दा राहतोय की ब्रँड अँबॅसेडर बरोबरीने एक ब्रँड सॉन्ग म्हणजे आपलं अटल करंडकचं एक थीम सॉन्ग सुद्धा आपण बनवलेलं आहे। महाराष्ट्रात अनेक एकांकिका स्पर्धा भरवल्या जातात, पण अशा पद्धतीने कुठली स्पर्धा माझ्या माहिती तरी नाही जी भरवली जाते जी इतक्या मोठ्या स्पॉन्सर्स सुद्धा तुम्ही बघाल तर मोजकेच आपल्याला मिळतात। बाकी संपूर्ण खर्च हा श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून केला जातो। त्यामुळे एक मोठ्या पद्धतीने ही स्पर्धा पुढे जात असते। ही स्पर्धा खूप सुंदर आहे। एकांकिका स्पर्धांमधूनच कलाकार घडत असतो, कारण कुठलंही आपल्याला जरी पोटापाण्याचा व्यवसाय वेगळा असला तरी आपण कलेशी आपलं एक नातं जुळवून ठेवणं गरजेचं असतं। आणि कुठल्याही कलाकाराला एकांकिका स्पर्धेमधून जर तो मोठा होत असेल तर त्याला आयुष्यभरासाठी ते उपयोगी पडतं, कारण स्टेज डेअरिंग असो किंवा काहीही असो। तर एकांकिका म्हणजे आजकाल आपण बघतो की रील्स पण केली जातात किंवा डायरेक्ट सिरियल्समध्ये येतात, पण तुमचा बेस जर पक्का असेल ना तर तुम्ही आयुष्यात यशस्वी कलावंत नक्की व्हाल। आणि या कितीच आपण म्हटलं तरी याची सुरुवात ही एकांकिकेपासूनच असते। एकांकिका, नाट्यस्पर्धा, त्याच्यानंतर मग तुम्ही सिरियल किंवा पिक्चर करू शकता पुढे। कारण बरेच वेळा तुम्ही बघत असाल की काही मोजके अपवाद वगळले तर डायरेक्ट सिनेमामधनं किंवा सिरियलमधनं आलेले जे कलाकार आहेत फार मोजके आहेत की जे यशस्वी आहेत, पण त्याचा बेस नाटकाच आहे, ते आजपर्यंत टिकून आहेत आणि यापुढे टिकून राहणार आहेत। तर तुम्ही सगळे सुंदर कामं करालच याची मला गॅरंटी आहे, कारण एकंदर इथलं सगळं वातावरण बघितल्यानंतर आज सीकेटी सारख्या ठिकाणी आमदार प्रशांत दादा किंवा परेश दादाची सगळी इथे तुम्हाला उपलब्धता झालेली आहे आणि त्याचा सगळेजण तुम्ही पुरेपूर त्याचा फायदा करून घ्याल आणि यापुढे उत्तमोत्तम कामगिरी कराल, यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा। खूप छान वाटतं।
आत्ताच पटवर्धन यांनी सांगितलं की हे अटल कर्नाटकाचं आपलं हे 11वं वर्ष आहे आणि एकूण 18 वर्ष झाली ही परंपरा आपण जोपासत आहोत. खरं पाहिलं तर आपण हे 2014 साली ठीक आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे आपण सर्वसाधारणतः हे एकांकिका स्पर्धा सुरू केलेल्या आहेत. याच्या मागचं कारण आहे की अटल बिहारी वाजपेयी यांचे जे विचार आहेत किंवा त्यांनी वेगवेगळ्या कवितांमधून मांडलेले विचार यांचा वारसा जपण्यासाठी आपण सर्वसाधारणतः या स्पर्धेचं आयोजन करत आहोत. आणि या स्पर्धेसाठी जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, रायगड, मुंबई आणि ठाणे या विभागामधून वेगवेगळे आपले नाट्यप्रेमी आणि नाट्य कलाकार इथं उपस्थित झालेले आहेत. तुम्हाला नाट्य संस्कृतीविषयी सांगायचं म्हणजे सर्व नाट्यप्रेमी आहेत. मी काय कधी नाटकामध्ये काम केलेलं नाही, परंतु मी थोडंसं वाचलेलं आहे किंवा अवलोकन केलेलं आहे, त्याच्यावरून मी थोडं सांगणार आहे. तुम्ही जर या नाट्य कलेविषयी जर तुम्ही थोडा अभ्यास केला असेल तर ही कला भरतमुनी यांनी सर्वसाधारणतः आपल्या देशामध्ये प्राचीन कला आहे. सर्वसाधारणतः प्राचीन संस्कृती ही नाटकाविष्कार सर्वसाधारणतः करण्यासाठी सर्वसाधारणतः भारतामध्ये एक नाटक कलेचा जो उगम आहे तो सर्वसाधारणतः प्राचीन आहे. कालिदासांनी असं म्हटलेलं आहे की आपल्याला हे नाटक हे सर्वसाधारण पाहण्यासाठी कोण येतात किंवा कोणाचं सर्वसाधारणतः समाधान होतो. भिन्न भिन्न रुची म्हणजे वेगवेगळ्या रुचीचे किंवा आवडीचे लोक एकत्र येतात आणि त्यांना एकाच ठिकाणी समाधान मिळत असतो किंवा आविष्कार बघायला मिळतो. म्हणजे ते म्हणजे नाट्यकला. ही नाट्यकला अतिशय पुरातन आहे आणि आपण बघतो समाजातला जो जे करंट सर्वसाधारणतः आत्ताचे सर्वसाधारणतः ज्या रूढी परंपरा आहेत किंवा समाजामध्ये काय काय घडतं हे नाटकामधून आपल्याला प्रदर्शित होताना दिसतो. वेगवेगळे छोट्या नाटिका असतील किंवा नाटक असतील हे सर्वसाधारणतः समाजामध्ये रोज काय काय सर्वसाधारणतः घडामोडी होत असतात हे सर्वसाधारण नाटकामधून आपण बघत असतो. जळगाव येथे आपल्या स्पर्धेची प्राथमिक फेरीची सुरुवात झाली. जळगाव, कोल्हापूर, पुणे, आता रायगड, मुंबई आणि ठाणे. मुंबईकरांना आणि ठाणेकरांना हे मध्यवर्ती ठिकाण पडते, यासाठी आपण पनवेल केंद्र सुरू केलेलं आहे. पनवेल रायगडसाठी पण केंद्र आहे आणि मुंबई आणि ठाण्यासाठी आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून आपण 25, 26, 27, 28 आणि आवश्यकता वाटली तर 29 अशी 5 दिवस प्राथमिक फेरी आपली इथं होणार आहे. माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या प्रेरणेने आणि बरेचदा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आपण गेली 4 वर्ष जो गौरव रंगभूमीचा हा पुरस्कार आपण दरवर्षी देत असतो. मराठी रंगभूमीवरील दैदिप्यमान कारकीर्द असणाऱ्या सर्व मान्यवरांना आपण हा पुरस्कार देत असतो. सर्वात पहिला पुरस्कार आपण प्रकाश बुद्धिसागर यांना दिला होता. प्रकाश बुद्धिसागर यांच्याबद्दल सांगायची आवश्यकता नाही आहे तशी, पण एक काळ असा होता की मुंबईमधल्या 6च्या 6 थिएटर्समध्ये प्रकाश बुद्धिसागर यांनी दिग्दर्शित केलेली नाटकं लागत होती. एवढा मोठा दिग्दर्शक होते. त्याच्यानंतर आपण जयंत सावरकरांना पुरस्कार दिला. गेल्या वर्षीचे पुरस्काराचे मानकरी होते डॉक्टर पद्मश्री डॉक्टर मोहन आगाशे आणि यावर्षी खरा हा पुरस्कार आपल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार साहेबांचे असे जाहीर करणार होतो आपण. पण यावर्षीचा पुरस्कार आपण श्री सतीश पुळेकर यांना देणार आहोत. सतीश पुळेकर हे बरेच जुने कलावंत आहेत. मी मध्यंतरी प्रशांत दामले यांचं नाटक पनवेलला होतं. प्रशांत दामले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि आपल्या चिंचवड शाखेच्या प्राथमिक फेरीच्या वेळी त्यांनी आपल्या स्पर्धेला भेट दिली होती. तर दामलेंना मी सांगितलं की आम्ही यावर्षीचा पुरस्कार सतीश पुळेकर सरांना देत आहोत. तर त्यांनी देखील कौतुक केलं, कारण सतीश पुळेकरांच्या हाताखाली बेस्टमध्ये असताना त्यांनी काम केलं होतं असं त्यांनी मला आवर्जून सांगितलं. योग्य माणसाला तुम्ही पुरस्कार देता हे सांगितलं. आपली अंतिम फेरी ही 10, 11 आणि 12 जानेवारी 2025 रोजी पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये संपन्न होणार आहे. परीक्षक आपले मान्यवर असणार असेल त्यावेळी आणखी 3 वेगळे परीक्षक असतील अंतिम फेरीसाठी.
आणि या आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिला त्या